चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन त्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत सम ऑफ द nth टर्म ऑफ एन एपी. याच्यामध्ये आपण पहिले फॉर्म्युला पाहणार आहोत. फॉर्म्युला पाहिल्यानंतर त्याच्यातलं सेकंड एक्झाम्पल आपण घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.3 फॉर्म्युला पहा. Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1d ब्रॅकेट इज कंप्लीट. Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1d या पद्धतीने. तुम्हाला माहिती आहे n म्हणजे टर्म जी असेल ती, a म्हणजे फर्स्ट टर्म आणि d म्हणजे डिफरन्स, कॉमन डिफरन्स जो असेल तो. या पद्धतीने नवीन काहीच नाही. यस का म्हटलं आपण? सम म्हणजे समचा काय घेतलेला? यस घेतलेला आहे. कितव्या टर्म पर्यंत जी असेल ती त्या पद्धतीने. ओके. याच्यामध्ये अजून एक सेकंड फॉर्म्युला आहे तो Sn इज इक्वल टू, याच फॉर्म्युल्यावरून आपण तयार करू. Sn इज इक्वल टू n/2. याला काय करतो मी? a प्लस a, या 2a ला काय केलं? a प्लस a प्लस इन ब्रॅकेट n-1d ब्रॅकेट इज कंप्लीट. आता याच्यामध्ये आपण Tn इज इक्वल टू पाहतो a प्लस n-1d. हा a प्लस n-1d दॅट इज Tn प्लस हा प्लस आणि a मीन्स फर्स्ट टर्म म्हणजेच T1 म्हणजेच Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. T1 प्लस Tn. हा फॉर्म्युला केव्हा यूज करू शकतो आपण? फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा, नाहीतर मग आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येते. हे दोन फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आपल्याला. लिहून या. Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1d आणि Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. ओके. या फॉर्म्युल्यांचा यूज आपण करणार आहोत. फर्स्ट सेट प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे. दिलेलं आहे आपल्याला सम ऑफ द फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. आपल्याला 123 दिलेला आहे. n इज इक्वल टू हियर T1 इज इक्वल टू a इज इक्वल टू 2. ओके. आणि कॉमन डिफरन्स इज T2 minus T1 means 4 minus 2. T2 minus T1 that means T1, T2, T3. T2 is 4 minus 2 D is equal to 2. आणि असे किती नंबर आहेत? n is equal to 123. ओके. या पद्धतीने आपल्याला आता Sn is equal to लास्ट टर्म माहिती का आपल्याला कोणती येते? नाही, म्हणून आपल्याला ही वापरावं लागणार आहे. Sn is equal to n/2 2a plus n-1d. Okay, put these values. Yes, 123 is equal to 123. n is a 123 divided by 2 in bracket 2 into a is a 2 plus 123 minus 1 and d also 2. d सुद्धा काय मिळाला आपल्याला? 2 मिळालेला आहे. is equal to 123 divided by 2 in bracket 2 into 2 4 plus 122 into 2 bracket is complete. ओके. याच्यामध्ये आता पहा. yes 123 is equal to 123 divided by 2 in bracket 4 plus 122 into 2 242 is equal to 123 divided by 2 into हे काय लागेल यांची ॲडिशन 248. म्हणजे याच्या डिवायडेशनला काहीच म्हणजे 1 आहे आणि मध्ये मल्टिप्लिकेशन म्हणून इथं भाग जाईल. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8 इज इक्वल टू 123 into 124. यांचा दोघांचा मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 123 मिळणार आहे. ओके. मल्टिप्लिकेशन करू आपण. 123 into 124 4 त्रिक 12, 8 1 4 2 8 1 9 4 1 4. परत इथं एक 0 2 बे त्रिक 6 बे 4 आणि बे 1 बे प्लस 1
इथं 2 आपल्याला 100 प्लेसने मल्टिप्लाय करतोय आपण, म्हणून इथं 2 द्यावे लागतील आपल्याला, आणि 123 तसे इथे, कारण की 1 ने मल्टिप्लिकेशन करतोय आपण. 2 9 15, 9 + 6 15, कॅरी 1, 4 8 4 3 12 12, 1 2 + 2 4 + 1 5, आणि 1 इज कम्प्लीट. 15,252. 15,252 म्हणजे आपण काय केलेलं आहे, नॅचरल जे नंबर आहे 123 नंबर किती असतील, ते कोणता नंबर असेल तो आपल्याला त्याच्याशी काही घेणं, त्यांची ॲडिशन विचारलेली आपल्याला, म्हणून आपण काय केलं इथं लिहून घेतलेलं आहे. त्या पद्धतीने इथं आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करून या सर्वांची सम 100 म्हणजे T123 जो असेल, या सर्वांची सम आपण काय केलेली, ही सम मिळवलेली. ओके. 4th example. Given that 19 टर्म म्हटलेला आहे, टर्म म्हणजे टी एन जो असेल तो 19 19 इज इक्वल टू 52. ओके. आणि एन 38 टी 38 इज इक्वल टू 128. ओके. 128. आणि फर्स्ट सम ऑफ द फर्स्ट 56 टर्म्स आपल्याला विचारलेले. त्याच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये ए शोधावा लागणार आहे, डी शोधावा लागणार आहे, आणि सॉल्व्ह करावं लागणार. टी एन इज इक्वल टू फॉर्म्युला ए प्लस एन मायनस 1 डी. ओके. टी 19 म्हणजे हा काय असणार आहे 19. हिअर एन इज इक्वल टू, हिअर एन इज इक्वल टू 19, हिअर एन इज इक्वल टू काय येणार आहे 38. ओके. मग आता आपण 19 साठी पाहतोय. T19 इज इक्वल टू ए प्लस एन इज 19 मायनस 1 डी. T19 काय दिलेलं आहे, व्हॅल्यू काय दिली आपल्याला 52 इज इक्वल टू ए प्लस 18 डी. ओके. दॅट मीन्स ए प्लस 18 डी इज इक्वल टू 52. इक्वेशन फर्स्ट काढलेले. सिमिलरली टू फाइंड T38, देयरफॉर Tn इज इक्वल टू, याच्यात आपण फर्स्ट पाहिलं, Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. देयरफॉर T38 हियर n इज इक्वल टू काय 38, हियर n इज इक्वल टू 19 इज इक्वल टू ए प्लस 38 मायनस 1 डी. 38 मायनस 1 डी. दॅट मीन्स T38 काय 128 इज इक्वल टू ए प्लस 37 डी. Okay, that means a plus 37d is equal to 128. Equation second. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलंय या पद्धतीचे इक्वेशन मिळाले. तिथे xy असायचा, आणि इथं m and xy, इथं आपल्याला a आणि d मिळालेला आहे. म्हणून आपण काय करणार आहे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड, सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड, म्हणजे फर्स्ट हे सेकंड मधून मायनस करायचे. Here, therefore, subtracting equation first from second. Second equation पहा, a plus 37d is equal to 128, आणि त्याच्यानंतर फर्स्ट इक्वेशन a plus 18d is equal to 52. सबस्ट्रॅक्ट करतोय आपण, म्हणून मायनस हा मायनस येईल, हा मायनस येईल, हे कॅन्सल होतील, आणि 36 18 गुणिले 36 म्हणजे 19d इज इक्वल टू 6 आणि 12 + 5 19d इज इक्वल टू 76. देयरफॉर d इज इक्वल टू 76 डिवाइडेड बाय 19. 19 4 जा, देयरफॉर d इज इक्वल टू 4. d is equal to 4. Put in equation first. We get a plus 18d is equal to 52. Therefore, a plus 18 into d is a 4 is equal to 52. Okay, 52. Therefore, a plus 18 into 4 72 is equal to 52.
72 तिकडे जाताना मायनस होईल. देअरफॉर a इज इक्वल टू 52 मायनस 72. देअरफॉर a इज इक्वल टू 20 मायनस 20. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल आपल्याला. मोठ्या संख्येतून एक निगेटिव्ह असल्यावर काय करतो आपण, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. a इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 20. a माहिती आहे, d माहिती आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोणती टर्म विचारलेली त्यांनी 56 विचारली वाटतं. ओके, सम ऑफ द 56 टर्म्स. या पद्धतीने हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे होते. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. देअरफॉर टू फाइंड sum of 56 terms. Okay, therefore formula Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 d. Bracket is complete. Therefore S56 is equal to 56, here n is equal to 56 divided by 2 in bracket 2a, 2 into a is a minus 20 plus 56 minus 1 d, given d is 4. फाइंड केलेला आपण, d हा 4 केलेला आपण फाइंड. therefore S56 is equal to 2 2s are 4 आणि 2 8s are 16. therefore 28 in bracket minus 40, 20 into 2 minus 40 plus 55 into 4. Therefore 28 in bracket minus 40 plus 220. Therefore 28 into 20, 220 minus 40 180. ओके, आता याचा मल्टिप्लिकेशन करू आपण. 180 into 28, 8 0 0, 8 64, 6 8 8, 9 10 14. आणि हा आपण दशम चिन्हाने मल्टिप्लाय करणार ना, हा 0 इथं आपण एक घर देणार. 2 0 0, 2 8 16, चला 1 आणि 3, 0 4 10 0, 3 plus 1 4, 4 plus 1 5. Therefore S56 is equal to, यांचा दोघांचा मल्टिप्लाय मिळालेला आपल्याला 5040, 5040 या पद्धतीने आपल्याला हे मिळालेले आहे. ओके, या पद्धतीने आपण चौथा एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे. डिव्हिसिबल बाय 4. मागच्या याच्यात आपण काढलंय डिव्हिसिबल बाय 4 आणि त्यांनी म्हटलेलं आहे बिटवीन 1 to 1 and 140, म्हणजे 1 पासून तर 140 पर्यंत नाही, त्याच्या मधल्या संख्या. म्हणून त्यांनी डिव्हिसिबल बाय 4 कशी घेतली, 4 2 8, 4 चा पाडा आहे आणि 140 येतोय, परंतु इथं येईल का, इथं नाही, 136 त्याच्या आधीचा येईल, 4 घर पुढे येतील. या पद्धतीने आपल्याला सिक्वेन्स दिलेली. हाऊ मेनी नंबर्स n काढायचा, फाइंड करायचं आपल्याला. त्याच्यासाठी n आपल्याला काढावा लागणार येतो. ज्या पद्धतीने मी थर्ड एक्झाम्पल मध्ये काढलाय ना n, त्या पद्धतीने n काढायचं आणि ते सोडवायचं आहे. tn चा फॉर्म्युला यूज करायचा आणि त्या पद्धतीने tn इज इक्वल टू आणि त्याच्यामध्ये sn चा फॉर्म्युला यूज करून तुम्ही एक तर t1 प्लस tn सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये, पण आपल्याला त्यांनी फॉर्म्युला दिलाय म्हणून या पद्धतीने जायचं. ही ऍक्टिव्हिटी ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीनेच करायचं. जिथं चौकट असेल तिथं चौकट करायची आहे. आपण प्रत्यक्ष सॉल्व्ह करून काढलं तरी चालेल आणि चौकटी जिथं दिल्या आहेत त्यांनी तिथं चौकटी करायच्या आहेत. ओके, पाचवा एक्झाम्पल तुम्ही करा. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत 6वा एक्झाम्पल. सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स इन LAP इज 3000. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 6 एक्झाम्पल. काय दिलेलं आहे, सम ऑफ दिलेलं आहे फर्स्ट 55 टर्म्स, म्हणजे S55 काय दिलेलं आपल्याला 3300 आणि आपल्याला फाइंड विचारलेलं आहे 28 टर्म्स. tn विचारलेला आहे tn. मग आपण इथं पहा Sn इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 d.
यस एन इज इक्वल टू पुट दिस व्हॅल्यू एन इज इक्वल टू 55 आणि एस एन इज इक्वल टू 3300. एस एन इज इक्वल टू 3000. फर्स्ट 2 पॉइंट पुट दिस व्हॅल्यूज. एस 55 इज इक्वल टू 55 डिवाइडेड बाय 2 in bracket 2a plus n minus 1. n is a 55 minus 1 d. yes 55 काय दिलं आपल्याला 3300 is equal to 55 divided by 2 in bracket 2a plus 54d. 3300 is equal to याच्यातून आपण 2 कॉमन काढू. 55 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट मधून आपण काय करणार आता 2 कॉमन करणार. a प्लस 2 2 जा 4 आणि 2 7 जा म्हणजे 27d. ओके 2 2 कॅन्सल. therefore हा इथं मल्टिप्लिकेशन ला हा 55 इकडे डिवायडेशन ला येऊ आणि आपण therefore 3300 डिवाइडेड बाय 55 इज इक्वल टू काय उरले फक्त ब्रॅकेट a प्लस 27d. 11 5 55 11 3 33 0 0 5 30 5 6 जा आणि 0. therefore a प्लस 27d इज इक्वल टू 60. ओके आपल्याला ए मिळत नाही डी मिळत नाही काहीच मिळत नाही तरी आपल्याला 28th टर्म विचारलेली आपल्याला काय विचारलेलं आहे टू फाइंड 28 टर्म्स. टू फाइंड 28 टर्म म्हणजे आपल्याला काय करायचं आहे T28 करायचं आहे. ओके टर्म्स मीन्स T28. therefore formula Tn is equal to a plus n minus 1d. okay put these values. n is equal to 28. therefore T28 is equal to a plus 28 minus 1d. okay therefore T28 is equal to a plus 28 minus 1 27d. okay but a plus 27d is equal to काय 60. याला आपण इक्वेशन फर्स्ट घेऊन जातो. therefore T28 is equal to 60 from 1. ह्या 1 वरून आपण काय केलेलं आहे त्याची किंमत टाकलेली आहे. आपल्याला 28 टर्म्स आपल्याला 60 मिळालेली आहे. ओके 8वा एक्झाम्पल आपण पाहतोय. दिलेलं आहे आपल्याला 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आणि आपल्याला थर्ड आणि फोर्थ कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स दिलेले आणि अजून दिलेले ब्रॅकेटमध्ये त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये फोर्थ असेल थर्ड 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म असतील तर a इथं a मायनस डी येतो आणि इथं a प्लस डी येतो. ओके ही 3 झाली आणि फोर्थचं काय येतं a मायनस डी a प्लस डी a प्लस 2d या पद्धतीने 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहे. कंडिशन दिलेली बाय कंडिशन सम इज 12 म्हणजे या चारही जी टर्म आहे त्याची काय सम काय दिलेली आपल्याला 12 दिलेली. दॅट मीन्स a मायनस डी प्लस a फर्स्ट त्याच्यानंतर a प्लस डी थर्ड टर्म अँड फोर्थ टर्म इज प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 12. ब्रॅकेट सॉल्व करू. a मायनस डी प्लस a प्लस डी प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 12. मायनस डी प्लस डी कॅन्सल होतील. a 1a 2a 3a 4a 4a प्लस 2d इज इक्वल टू 12. याच्यातून ब्रॅकेट आपण 2 कॉमन काढू. दॅट मीन्स 2a प्लस d इज इक्वल टू 12. दॅट मीन्स 2a प्लस d इज इक्वल टू 12 डिवाइडेड बाय 2. हा 2 होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणून डिवायडेशनला बेस 12. देअरफॉर 2a प्लस d इज इक्वल टू 6 हे आपण इथं काढले. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड कंडिशन दिलेली बाय सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन दिलेली की थर्ड अँड फोर्थ टर्म्स addition sum of the third and fourth term is 14. that means third term this a plus d
आणि प्लस a plus 2d is equal to 14 by second condition. Solve this. Bracket a plus d plus a plus 2d is equal to 12. Sorry, 14. a plus a 2a plus d हा d जसा तसा राहू देतो ना, हा 2d राहू देतो is equal to 14. याला इक्वेशन फर्स्ट म्हणून आपण पहा. आता मुद्दा म्हणून डी डी प्लस केले नाही, 3d लिहिला नाही, d जसा तसा राहू दिलेला आहे. आता 2a plus d is equal to 6. त्याच्याबद्दल आपण व्हॅल्यू टाकू शकतो. देअरफॉर 6 plus 2d is equal to 14 from 1. या 1 वरून आपण याची किंमत टाकली 6. दॅट मीन्स 2d is equal to 14 minus 6. तिकडे जाताना मायनस होईल. देअरफॉर 2d is equal to 8 and d is equal to 8 divided by 2. 2 4s are 8. Therefore d is equal to 2. Sorry, d is equal to 4. मिळाला आपल्याला 4. आता put this value in equation first. Put in equation first. d ची व्हॅल्यू टाकू आपण इथं. 2a plus d is equal to 6. Therefore put this value d 2a plus 4 is equal to 6. Therefore 2a is equal to 6 minus 4. हा तिकडे जाताना मायनस होईल. Therefore 2a is equal to 2. Therefore a is equal to 1. आपल्याला a ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे, d ची व्हॅल्यू 4 मिळालेली आहे. त्यांनी आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स विचारलेले आहेत. फाइंड द 4 consecutive terms. आपण इथं लेट केलेलंच आहे these values. Therefore consecutive terms, therefore the 4 consecutive terms in AP put these values in equation. Here a minus d, a is 1 minus 4. a काय मिळालं आपल्याला 1. त्याच्यात 1 plus 4 आणि त्याच्या पुढे 1 plus 4 2 into 4. Therefore minus 3 1 5 आणि 8 plus 1 9. या पद्धतीने हा एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचा. तो 8वा एक्झाम्पल. 7वा एक्झाम्पल याच पद्धतीने ब्रॅकेट करायचे. त्यांचे ॲडिशन आपल्याला दिलेली होते आणि एक मल्टिप्लिकेशन दिलेली. त्याच्यामध्ये a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी, a मायनस बी सेकंड ब्रॅकेटमध्ये. त्या फॉर्म्युलेचा यूज करा, तुम्हाला येऊन जाईल. d ची व्हॅल्यू प्लस और मायनस 5 मिळेल आणि एक वेळेस 5 घ्यायचा d ची व्हॅल्यू आणि एक वेळेस मायनस 5 घ्यायचा. त्या पद्धतीने 2 सिक्वेन्स मिळतील आपल्याला. ओके, 7th एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत 9वा एक्झाम्पल, 9th. ओके, 9th एक्झाम्पल. गिवन 9th term is an AP is 0. That means term म्हटलेलं आहे म्हणजे T9 is equal to काय दिलेलं आपल्याला 0 दिलेली. आणि show that T29 term is a twice of काय दिलेलं आपल्याला. prove that T29 terms is equal to twice means 2 into T19. हे आपल्याला शो करायचे, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके, गिवन ओनली T9 is equal to 0. फर्स्ट टू फाइंड T9 is equal to 0 आहे. त्याच्यावरून आपण n is equal to 9 आहे आणि T9 is equal to काय 0 आहे. त्या फॉर्म्युला Tn is equal to a plus in bracket 1 n minus 1 d. Therefore T9 is equal to a plus n is 9 minus 1 d. d आपल्याला माहित नाही, a माहित नाही. T9 is equal to given 0 is equal to a plus 8d. That means a plus 8d is equal to 0. याची व्हॅल्यू आपण काढलेली. याची व्हॅल्यू किती येते 0 येते. इक्वेशन फर्स्ट देऊ आपण याला. आता आपण T29 काढून घेऊ सेपरेट आणि T19 काढू. ओके, T23 T29 is equal to, that means Tn is equal to a plus n minus 1d.
put this value n is equal to 29, therefore T29 is equal to a plus 29 plus minus 1 d, therefore T29 is equal to a plus 28d. 28d मला माहिती पुढे कसं करायचंय तुम्हाला मी सांगतो. याला आपण a plus 8d is equal to 0 टाकू शकतो आपण. ओके, यालाच कसं लिहितो मी T29 is equal to a plus 8d. 8d आणि हा याच्यातून 8d गेला म्हणजे काय मिळणार आपल्याला प्लस 20d. याच्यात आपण काही बदल केलेला नाही. 28 ला कसं लिहिलं आपण 8d प्लस 20d, 28च होतात ते. मग आता आपल्याला माहिती इथं बट a plus 8d is equal to 0 from what? Therefore T29 is equal to 20d. हा काय मिळाला आपल्याला 20d मिळालेला आहे. Therefore to find आता आपल्याला इथं हा 29 मिळालेला आहे 20d. n is equal to 19. T19 is equal to a plus 19 minus 1d. Therefore T19 is equal to a plus 18d. 19 मधून 1 गेला 18. T19 is equal to a plus 8d plus 10d plus 10d. Therefore T19 a plus 8d is equal to by 0. 0 plus 10d means 10d. याला आपल्याला इक्वेशन आपण याला परत चौकट तयार करून घेऊ. ओके, या पद्धतीने समजा आता T9 याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय मिळणार आहे, दोघं सारखे मिळणार आहे. याला इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय ऑन बोथ साइड on 2 multiply on both side we get कोणाला घ्यायला आपल्याला 2 into T19 is equal to 2 into 10d. okay, therefore 2 into T19 that means 2 into T19 is equal to 20d. 10 into 2 20d. याला आपण इक्वेशन सेकंड म्हटलं, याला इक्वेशन थर्ड. From equation second and third पाहता हा 20d आणि हा 20d सेम आहे म्हणजे याचा अर्थ T29 is equal to 2 into 19. आला का? हेन्स प्रूव्ड. या पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. तुम्हाला काही अडचणी असतील तर मला फोन करून विचारू शकता. ओके.